श्री स्वामी समर्थ। आज आपण खंडेराव महाराजांचे नवरात्रोत्सव याविषयी माहिती बघणार आहोत। त्याचप्रमाणे खंडेराव महाराजांचा नवरात्रोत्सवाचा कलश स्थापना कशी करायची आहे, घटस्थापना कशी करायची आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आज मी या कलश स्थापन करून घेतलेली आहे। कलशाला 5 कुंकवाचे बोटे लावून घेतलेले आहे आणि कलशाला मी 5 नागिलीचे पाणी ठेवून त्यामध्ये छोटीशी वाटी ठेवून त्या वाटीमध्ये भंडारा ठेवून आणि खंडेरायांचा टाक देखील मी या कलशावर स्थापन करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे खंडेराय महाराजांना फुलाची आणि नागिलीच्या पानाची देखील माळ घालून घेतलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी कलशाची स्थापना कशी केली आहे याविषयी मी तुम्हाला माहिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर खंडेराव महाराजांची नवरात्र उत्सव स्थापना ही 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। तर 7 डिसेंबरला चंपाषष्ठी आहे। तर चंपाषष्ठी हा आपला कुलाचार आहेत। 18 पगड जातीचा हा खंडेराव महाराजांचा कुलाचार या चंपाषष्ठीच्या दिवशी होतो। त्याचप्रमाणे मी खोबरे वाटीचा देखील या येथे नैवेद्य ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे मल्हार सप्तशती ही पोथी देखील घेतलेली आहेत आणि ही मल्हार सप्तशती ही पोथी आपल्याला दररोज या पोथीतले पूर्ण पाठ आपल्याला घ्यायचे आहेत। ज्याचे वाचन चांगले असेल त्याचा हा पाठ 1 तासामध्ये होतो। त्याचप्रमाणे आपण हे 6 दिवस पूर्णपणे खंडेराव महाराजांची नवरात्रप्रमाणे सेवा करायची आहेत। नवरात्रात जशी आपण आईसाहेबांची सेवा करतो त्याचप्रमाणे या आपण चंपाषष्ठी या नवरात्रोत्सवामध्ये या षंडरात्रोत्सव जो असतो यामध्ये आपण खंडेराव महाराजांची म्हणजे आपल्या पितेची देखील आपल्याला सेवा करायची आहे। त्याचप्रमाणे मी ओटी देखील भरून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घेतलेली आहे। मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत खंडोबाचा षंडरात्रोत्सव साजरा केला जातो। ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या दिवशी तिथीला चंपाषष्ठी असे म्हटले जाते। मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांशी महाराष्ट्रवासी कुलदेवता आहेत। त्यामुळे घरोघरी चंपाषष्ठी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी देखील भरली जाते। चला तर मग आपण तळी भरायची कशी किंवा याविषयी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। त्याचप्रमाणे आपण नवरात्रोत्सव किंवा षंडरात्रोत्सव उत्सवमध्ये आपण खंडेराव महाराजांची कलशावर स्थापना करून घेतलेली असते। त्याचप्रमाणे देवघरामध्ये आपण जे काही पूर्ण आपली देवी देवता असतात त्यांचे देखील आपण या षंडरात्रोत्सवमध्ये मी या माझ्या देवघरामध्ये प्रत्येक देवी देवता देखील स्थापन करून घेतलेल्या आहे। चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचमीला आपल्याला नागदिवे देखील बनवायचे असतात। हे नागदिवे बनवून आपल्याला या खंडेराव महाराजांच्या समोर आपण हे नागदिवे प्रज्वलित करत असतो। तर या नागदिवे प्रज्वलित करण्याची पाठीमागची जी कथा असते ती म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे पुरुष असतील, माझ्या घरामध्ये 3 पुरुष आहेत तर मी एका पुरुषाचे 5 पट हे दिवे बनवलेले आहेत। तर हे मी 15 दिवे बनवलेले आहेत। हे 15 दिवे मी प्रज्वलित करून घेणार आहेत आणि हे या पाठीमागचा हा उद्देश आहे तर माझा कुलाचार हा वाढत राहो, कुलधर्म हा वाढत राहो। एका पुरुषापर्यंत 5 दिवे बनवून घेऊन हे दिवे आपण खंडेराव महाराजांपुढे प्रज्वलित करायचे असतात आणि हे नागदिवे पंचमीला नागदिवे प्रज्वलित करण्याची देखील आपल्या या षंडरात्रोत्सवामध्ये करण्याची स्थापना आहे। त्याचप्रमाणे हे दिवे आपण तुपाचे जे छोट्या वाती असतात त्या बनवून तुपानेच आपण हे दिवे प्रज्वलित करायचे असतात आणि हे दिवे आपण बाजरीच्या पिठापासून बनवून आपण उकडून घ्यायचे असतात। त्याचप्रमाणे आपण खंडेराव महाराजांची स्थापना करून हे दिवे संध्याकाळी प्रज्वलित करून घ्यायचे असतात आणि खंडेराव महाराजांचे तळी उचलण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते साहित्य देखील आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चंपाषष्ठीला आपल्याला तळी भरण्यासाठी विड्याचे 11 पाने आवश्यक असतात, सुपारी 5 आवश्यक असतात, खोबरे वाटी 2 आवश्यक असतात, तांब्याचा कलश 1 असतो, तांब्याचे तांब 1 पाहिजे असतं, भंडारा, हळद, कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी देखील आवश्यक असतात। त्याचप्रमाणे नागिलीचे पाने देखील आवश्यक असतात। तर आज माझ्या कुटुंबातील जे काही सदस्य आहेत ते देखील बसलेले आहेत। मी त्यांना बसण्यासाठी आसन देखील दिलेलं आहेत आणि प्रत्येकाला डोक्यावर टोपी देखील दिलेली आहेत। प्रत्येक जण आसनावर बसून आपण 5-7 या प्रमाणात पुरुष संख्या बसून आपण आपल्या खंडेराव महाराजांचा कुलाचार कुलधर्म करायचा असतो। त्याचप्रमाणे तळी कशी उचलायची आहे ते या
व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरवात चांदोबा, अगडबम नगरा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा गोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेबी हिरा, गळ्यात घंटी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी दाई, शिकार खेळी, भाषा सुंदरी, आरती करी, देवावाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोटे लागे शिकरा, खोबऱ्यात घाणका, बण्याचा बळका, बोल सदानंदाचा येळकोट मोरया, भैरवात चांदोबा, अगडबम नगरा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा गोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेबी हिरा, गळ्यात कंठी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी दाई, शिकार खेळी, मासा सुंदरी, आरती करी, देवावाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोटे लागे शिकरा, खोबऱ्याचा गणका, भंडाराचा वडका, बोल सदानंदाचा येळकोट. जय मल्हार.